पालक मुलांचं मनोरंजन किंवा मुलांपासून सुटका मिळवण्यासाठी त्यांना दुकानातील वेगवेगळे पदार्थ खायला घेण्यासाठी पैसे देतात। पण विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच बचतीची सवय लागावी, पैशाचं योग्य नियोजन समजावं आणि बँकिंग व्यवहारांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशानं विद्या मंदिर तिरपन इथं विद्यार्थी बँक ऑफ तिरपन म्हणजेच बचत बँक सुरू केली आहे। हा नेमका काय प्रकार आहे पाहूया कट्टा न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये। आज ग्रामीण भागातील अनेक शाळा, कॉलेज, महाविद्यालय या ठिकाणी दुपारच्या वेळेमध्ये मुले दुकानातील खाद्यपदार्थ खाताना दिसत आहेत। या त्यांच्या सवयीला पालकही तितकेच जबाबदार आहेत। पण या सगळ्या गोष्टीला तिरपन शाळेनं दुजोरा दिलाय। पन्हाळा तालुक्यातील विद्या मंदिर तिरपन प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून दर आठवड्याला बचतीची रक्कम जमा करून घेतली जाते। विशेष म्हणजे हा संपूर्ण व्यवहार विद्यार्थ्यांच्या सहभागातूनच केला जातो। ठराविक विद्यार्थी पैसे जमा करतात, त्याची कागदोपत्री नोंद ठेवतात, तसंच मोबाईल आणि संगणकावर डिजिटल रेकॉर्डही जतन करतात। त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बँकिंग प्रक्रियेचा अनुभव मिळतोय। हा उपक्रम अधिक पारदर्शक आणि आधुनिक व्हावा यासाठी बचत बँकिंगची ऑनलाईन प्रणालीही सुरू केली आहे। विद्यार्थ्यांना आता स्वतःचं अकाउंट बॅलन्स ऑनलाईन तपासता येतं, तसंच पासबुक पाहण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे। यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल बँकिंगचा अनुभव मिळत असून बचतीबद्दलची जाणीव अधिक दृढ होतीये। आमच्या शाळेमध्ये आम्ही एक उपक्रम चालू केलेला आहे ज्याचं नाव आहे बँक ऑफ तिरपन, छोटी स्वप्ने मोठी बचत। याच्यामध्ये आम्ही मुलांच्याकडून दर शनिवारी पैसे गोळा करतो। आजकाल मुलांना फास्ट फूड खाण्याची खूप सवय लागलेली आहे। हे आरोग्याला हानिकारक आहे। मुलांना याच्यापासून वंचित ठेवावं आणि मुलांना एक बचतीची सवय लागावी म्हणून आम्ही हा उपक्रम घेऊन आलो। याच्यामध्ये दर शनिवारी मुलंच पैसे गोळा करतात, मुलंच त्याचं ऑनलाईन ऑफलाईन रेकॉर्ड ठेवतात आणि मुलांना यामुळे बचतीची सवय लागलेली आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये एक नाविन्यपूर्णता अशी आहे की मुलं स्वतः आपला बॅलेन्स स्वतःच्या मोबाईलवर कधीही चेक करू शकतात, त्याचबरोबर पासबुक देखील पाहू शकतात आणि मुलांना हा फोन बँकिंगचा अनुभव मिळाल्यामुळे मुलं स्वखुशीनं अजून याच्यामध्ये वाढ करत आहेत आणि मुलांची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे। विशेष म्हणजे गेल्या 5 महिन्यात तब्बल 35,000 रुपये या बचत बँकेत जमले आहेत। ही रक्कम इतर बँकेत एफडी स्वरूपात ठेवली आहे। मुदत पूर्ण झाल्यावर मिळणारं व्याज मुलांच्या वैयक्तिक खात्यावर जमा होणार आहे। भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास इथं काम करणाऱ्या शिक्षकांना आहे। त्यामुळे विद्यार्थी बँक सुरू करणारी ही कोल्हापूर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव शाळा म्हणावी लागेल। कट्टा न्यूजसाठी तिरपनहून धनाजी थोरात।